नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा गावामध्ये आहोत जिथे फक्त 7 घर आहे आणि या गावाची टोटल संख्या 44 आहे, लहान मुलं सुद्धा पकडून. या गावाचं नाव आहे चिखली, जो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भिसी तालुक्यामध्ये स्थित आहे. एवढं जर छोटं गाव आहे तर तुम्हाला वाटत असेल तर मुलांच्या एज्युकेशनचं काय, तर याच्यामध्ये आपल्याला इथे अंगणवाडी पाहायला मिळते, बालवाडी. त्याच्यामध्ये फक्त गावामधले जर पकडले तर फक्त 2च विद्यार्थी आहे आणि जे शिक्षिका आहे ते सुद्धा इथलीच आहे. आणि जे बाकीचा पहिला ते 7वी वर्गापर्यंत इथे जामगाव म्हणून गाव आहे, खेडगाव, तिथे जातात मुलं शिकायला. आणि जर त्याच्या वरची आहे तर साईडला भिसी गाव आहे, तिथे जातात. यहाँ पे जैसे हम देख रहे हैं यहाँ के सिर्फ 7 ही घर है, तो आपका पूरा दिन कैसे निकल जाता है? सुबह उठे खेत में जाने का, काम काज करने का है। लेकिन ऐसा बोर नहीं लगता? काय अपना गाव है। 7-8 घर गेले, भिशीतच 4 घर गेले. पहिले किती घर होते याच्यामध्ये? पहिले घर म्हणजे आपण 20-30 वर्षापूर्वी आमच्या हो तरी याचे 7 घर गेले, 7 घर कमी झाले. नदीमध्ये वाहून गेलं असं काही ऐकण्यात आलं? तसं की काही नाही, नदीत की कोणी वाहून नाही जात ना, कोणी काही नाही. नदीचं पाणी येतच नाही गावाकडे. तो जामगाव जाईन, कनारगाव जाईन, पण आमचा गाव नाही जात पाण्यानं. की आम्हाला त्रास की काही. आणि बजरंग बलीचं आपल्या मागे मंदिर सुद्धा तुम्ही पाहताय. आणि या मंदिराची खास गोष्ट म्हणजे अशी की हा मंदिर फक्त आपल्या गावापुरताच नाही, तर इथे बाहेर गावचे म्हणजे चिमूर झाले, भिशी झाले, इकडले लोक सुद्धा इथे येतात आणि या ठिकाणी त्यांनी स्वयंपाक करतात. गावामध्ये पाण्याची सोय सुद्धा चांगल्या पद्धतीने आहे. इकडे तुम्ही पाहताय त्या साईडला सुद्धा एक टँकी आहे आणि या साईडला सुद्धा टँकी आणि इथे नळाची सुद्धा सोय आहे. किती मुलं आहेत तुमच्या याच्यामध्ये अंगणवाडी? लाभार्थी आहे, 2 गरोदर आहे. तुमचा दिवस तिकडे शाळेमध्ये आणि मग इकडे घरकामामध्ये, शेतीमध्ये. तुम्हाला वाटते का इथं तुमच्या गावामध्ये पुन्हा 1, 2 वर्ग 4थी पर्यंत व्हावं असं काही? हो वाटते ना, आमचे लाभार्थी परगावला जातात ना, म्हणून आम्हाला वाटते. असं वाटलं नाही कधी की जाव गाव सोडून असं काही? नाही, आम्हाला वाटत नाही. आमचंच गाव आम्हाला आवडते. शांत वातावरण चांगलं वाटते. आपलं वावरात जावे, वावरापासून घरापर्यंत यावे, रोज मजुरी करावे, आपल्या घरी शांतपणे राहावे. दिवस निघून जाते, असा दिवस निघून जाते पूर्ण. मस्त आहे ना. म्हणजे काही ट्रॅफिक नाही, शोर शराबा नाही, का कोणत्या गोष्टीचं काही नाही. आपलं शांतपणे राहायचं, झोपायचं, मस्त मोज मस्ती करायचं, बळे शांती राहायचं. भाऊ बहीण कोणी आहे तुला? भाऊ वगैरे आहे. भाऊ शहरात राहते, लहान भाऊ शिक्षण करत आहे. अच्छा, तू इथंच राहते? हो. शेती करते? हो. बरोबर का? हो का? तू चिखलीचेच व्हा का? हो. इथं इतक्या वर्षापासून म्हणजे 7च घर आहे की पहिले होते जास्त घर? पहिले जास्त होते ना. तरी किती होते? 15-20? 60-65 होते ना जी. 60-65? केव्हाची गोष्ट आहे? हे आमच्या 10 वर्षाचे, 10-11 वर्षाचे. हो का? मग घर काऊन कमी झाले इतके? ते गेले ना, गाव सोडून गेले? हो. सालाभट्टी, गिरड, तो साखर. म्हणजे कोणी असं म्हणते की कोणाचे घर म्हणजे जळले, पूर आला, असं काही? काहीच नाही. तसं नाही, स्वतःहूनच लोक चालले गेले? हो. जमिनी इकू गेले ना, ते नागपूरला गेले, तेही आले. हे मग नागपूर आले ते पांढर. अच्छा, असं बांधलंय. नागपूरवाले वापस येऊन राहिले गावाला? कोरोना पासून वापस आले? हो 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 हो. गाव लहानचं आहे पण गावामध्ये सुद्धा इथं व्यवसाय सुरू राहते. म्हणजे जसं तुम्ही पाहून राहिले मागे, इथं कुक्कुट पालन, कोंबडे वगैरे आहे इथं. आणि सेम त्या साईडला सुद्धा आहे. आणि इथं शहरामधले जे लोक आहे ते इथे येते गावठी कोंबडे खाण्यासाठी, गावठी कोंबडे घ्यासाठी इथे येते चिखली या गावामध्ये. आणि या साईडला नदी आहे, आणि हा जो दिसतोय तुम्हाला हा रोड, हा इकडे जातो जामगावकडे आणि इकडे जाते चिमूरचा जो हायवे त्या साईडला. आणि नदीचे जे पाणी आहे ते इथपर्यंत येते, पण आतापर्यंत गावामध्ये अजून शिरलं नाही. त्याच्यामुळे म्हणजे गावातल्या लोकांना विचारलं तर आतापर्यंत नदीचं पाणी कधीच गावापर्यंत शिरलं नाही, कारण की इकडून पूर्ण उतार भाग आहे. नदीचं पाणी इथपर्यंत येऊन डोकं टेकवून चाललं जातं.
7 घरं असून सुद्धा हा जो गाव आहे हा मधामध्ये आहे. त्याच्यामुळे कसं जो तिकडला चिमूरचा हायवे आहे आणि इकडून जाते, इकडला सुद्धा भिसी चिमूर मध्ये निघते, जो इकडला रोड आहे, तर यांना कनेक्ट करण्यासाठी हा मधातला रोड आहे. छोट्या साईजचा आहे पण डांबरीकरणाचं काम झालं. याच 1 ते 2 वर्षामध्ये याचं काम सुद्धा पूर्ण झालेलं आहे. काय करताय? आणि पेते हॅलो हॅलो म्हण हॅलो हॅलो. हो 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 हो. बाय बाय. जर तुम्हाला सुद्धा विलेज एक्सप्लोर करायला आवडते तर तुम्ही चिखली या गावाला नक्की व्हिजिट करा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आले तर चिखली हे नाव टाकून तुम्ही लोकेशन घेऊन इथे येऊ शकता. इतकं छोटंसं म्हणजे 7 घर असलेलं गाव असून सुद्धा इथल्या लोकांची काही कंप्लेंट नाही. इथे कुक्कुटपालन आहे, बकरी पालन आहे, शेती आहे, टेलरिंग काम आहे. हे पाहायला तुम्हाला नक्की आवडेल. हा सायंकाळचा टाइम ह्या गावामधला कधीच विसरणार नाही. आणि जेवढा हा सायंकाळी आणि सकाळी दिसतो तसाच तुम्ही पावसाळ्यामध्ये जर इथे व्हिजिट केलं तर पावसाळ्यामधलं हा दृश्य तुमच्या डोळ्यातून कधीच जाणार नाही. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर कधी इकडल्या साईडने आले तर या गावाची लोकेशन काढून तुम्ही या गावाला एकदा नक्की व्हिजिट करा. तर आजचा आमचा पूर्ण दिवस चिखली या गावामध्ये गेला. आणि या गावामध्ये इतका टाइम घालवल्यानंतर आम्हाला एक गोष्ट कळाली की लोक जे आहे ते जास्त नाही पाहिजे, पण जे पाहिजे ते आपल्या जवळचे पाहिजे आणि मन मिळवणारे पाहिजे. कारण की फक्त 7 घरं आणि 44 फक्त लोकसंख्या असून सुद्धा या गावामध्ये आपल्याला एकजुटता आणि त्यांचं प्रेम सुद्धा पाहायला भेटते. कोणत्याच गावाला असं नाही म्हटलं की हे गाव सोडून चाललं जावं, बाहेर राहावं, असं काहीच नाही म्हटलं. त्यांना त्यांचं गाव प्रिय आहे. त्यांनी त्यांच्या गावामध्ये राहतात, त्यांनी त्यांच्या गावामध्ये जगतात, शेती करतात. आणि आज आपण हेच या गावापासून शिकलो. तर आपण पुन्हा भेटूया नवीन एका गावाच्या टूर मध्ये. तोपर्यंत चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.